माणूस आयुष्य जगत असताना मन आणि बुद्धीचा वापर करून जगत असतो। बुद्धीचा वापर करून जगणारी माणसं ही विज्ञानाची कास धरून पुरावे शोधत असतात, तर मनाने जगणारी माणसं ही सुखदुःखाच्या झोक्यात स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न करत असतात। अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा भागवण्यातच त्याचं आयुष्य निघून जातं। पण याच दरम्यान तो कुठेतरी भावनिक आधार सुद्धा शोधत असतो आणि याच दरम्यान सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न असतो की पुढे काय होईल। तर यातूनच ज्योतिषशास्त्राचा जन्म झाला। फलज्योतिषशास्त्रातून पुढे घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेण्यासाठी लोक या शास्त्राकडे वळले आणि यातूनच संख्याशास्त्राचा सुद्धा उगम झाला। 1 ते 9 अंक आणि जन्मतारीख यांचा मेळ घालून माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांबद्दल जाणून घेण्यासाठी हे शास्त्र पुढे आलं। तर 2025 हे वर्ष यायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत। तर भारताला, जगाला आणि एकूणच महाराष्ट्राला 2025 हे वर्ष कसे जाईल याचा अभ्यास संख्याशास्त्राद्वारे ज्योतिषार्य उल्हास गुप्ते यांनी केलाय। त्याचबद्दल आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अंकिता पाटील। लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। 2025 या वर्षाच्या संख्येत 10 आणि 15 हे अंक उपस्थित आहेत। दोनावर येणारे शून्य काहीसं त्रासदायक ठरू शकतं। 2025 या वर्षाच्या संख्येत 2 हे दोनदा उपस्थित आहेत, त्यामुळे धावपळीचं जीवन हे अधिकच वाढणार आहे। चढाओढ स्पर्धेत आपलं अस्तित्व काय असेल हा प्रश्न सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणार आहे। यातूनच मानसिक अस्थिरता, अतिभावना प्रदान होणे, मनोविकार तज्ञांची गरज भासणे या सगळ्या गोष्टीतून आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे। असे असले तरी 5 हा अंक बुद्धिमत्तेचा कारक आहे। तो वास्तव जगण्यासाठी खूप गरजेचा ठरणार आहे। मंदीच्या काळात गरजा कमी करून आळस झटकून काम करणे जरुरीचे ठरणार आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम 5 हा अंक उत्तम करेल। व्यवहार, कसोटी आणि प्रामाणिकपणा ही अंगे जपून जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी हे वर्ष खूप समाधानकारक जाईल। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं। 15 तारीख म्हणजे 1 + 5 = 6। 6 हा शुक्राचा ग्रह आहे। तर 2025 या अंकाची बेरीज ही 9 होते। 9 हा 6 या अंकाचा जवळचा मित्रांक आहे, त्यामुळे भारतासाठी हे वर्ष खूपच फलदायी ठरणार आहे। पाऊस, भूकंप अशा गोष्टी निसर्ग नियमांनी होतच राहतील, पण त्याचा अतिरेक भारताला जाणवणार नाही। राजकारणात मात्र बुद्धिबळाच्या डावासारखे डाव खेळले जातील। जास्त बोलकी माणसं जास्त बुद्धिमान ठरतील आणि नाव लौकिक मिळवतील। विशेष खार्डियन पद्धतीने इंडिया या नावाची स्पंदने 12 येतात। 1 + 2 म्हणजे 3। 3 सुद्धा 9 या अंकाचा उत्तम मित्रांक आहे, त्यामुळे आर्थिक बाबतीत भारताचे हे वर्ष खूपच फलदायी ठरणार आहे। विशेषतः 9वा अंक मंगळाचा आहे। याचा थेट संबंध भूगर्भातील खनिजांशी येतो, त्यामुळे सोन्या चांदीच्या भावाचा आलेख हा वाढतच राहील। वर्षाच्या अखेरीस शेअर तेजीत येतील, त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण दिसणार आहे। पैसा खेळत राहील। खरेदी विक्रीमध्ये एक समाधानी आणि उत्साही वातावरण दिसेल। याचप्रमाणे कला, नाट्य आणि सिने क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक फायदा होईल। एकूणच काय तर आनंदी आणि उत्साही वातावरणात वर्ष सरेल। तर अशा प्रकारे संख्याशास्त्रानुसार 2025 हे वर्ष भारताला आणि महाराष्ट्राला कसे जाईल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर तुम्हाला हा अंदाज कसा वाटला आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लोकसत्ता लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।